नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुमची स्वतःची शेतजमीन किंवा प्लॉट आहे का? जर होय, तर तुमच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक केलेला आहे का? जर नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, बऱ्याचदा काय होते, आपल्या जमिनीच्या नोंदीमध्ये, फेरफारमध्ये किंवा मालकी हक्कात काही बदल होतात आणि आपल्याला त्याबद्दल काहीच कल्पना नसते. नंतर जेव्हा आपण बदललेल्या नोंदी पाहतो, तेव्हा आपल्याला या गोष्टी समजतात आणि मग मनस्ताप होतो. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की सातबारा उताऱ्याला आपला मोबाईल क्रमांक हा कसा लिंक करायचा. मित्रांनो, मोबाईल नंबर लिंक केल्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या जमिनीच्या रेकॉर्डमध्ये कोणताही लहान-मोठा बदल, उदाहरणार्थ नवीन फेरफार, बोजा चढवणे, जमीन विक्री, हस्तांतरण इत्यादी बदल झाला तर तुम्हाला शासनाकडून थेट तुमच्या मोबाईलवर एस-एम-एसद्वारे त्याचा अलर्ट मिळणार आहे. यामुळे तुमची जमीन 100% या ठिकाणी सुरक्षित राहील आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक या ठिकाणी होणार नाही. कारण आता बऱ्याच ठिकाणी बनावट कागदपत्रे व बनावट व्यक्ती उभ्या करून खरेदी खत बनवण्याचे प्रकार उघड झालेले आहेत. तर मित्रांनो, याकरिता मोबाईल क्रमांक आपल्या सातबारा उताऱ्याला ऑनलाईन घरबसल्या कसा लिंक करायचा याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आणि लाईव्ह प्रात्यक्षिक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता थेट जाऊया आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती. मित्रांनो, सातबारा उतार्याला मोबाईल लिंक करण्याकरता सर्वप्रथम आपली जी वेबसाईट आहे या वेबसाईटला आपण ओपन करायचं आहे. शिवभूमी.com मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये टाकून तुम्ही ओपन करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक मी दिलेली आहे. मित्रांनो, आपली वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सरकारी महत्त्वाच्या वेबसाईट आणि या ठिकाणी येथे क्लिक करा म्हणून पर्याय आहे. या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला दिसून येईल की या ठिकाणी शासनाच्या जितक्या महत्त्वाच्या वेबसाईट्स आहे त्यांच्या लिंक मी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहे. म्हणजे सर्व वेबसाईट आपल्याला लक्षात ठेवायच्या किंवा लिहून ठेवण्याची या ठिकाणी आता आवश्यकता नाही. आपली वेबसाईट जरी माहीत असली तरी सर्व वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी आपल्या वेबसाईटवरती पाहता येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी आता जमीन कागदपत्र वेबसाईट यामध्ये खाली तुम्हाला या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक विभाग हा पर्याय दिसेल. तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ओपन झालेल्या पॉपअप विंडोला या ठिकाणी एक क्लोजचं चिन्ह दिसेल. यावरती क्लिक करून क्लोज करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी प्रोसीड टू लॉग इन हा पर्याय दिलेला आहे. या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. तर या ठिकाणी क्लोजचं चिन्ह आहे. यावरती क्लिक करून क्लोज करायचं आहे. आणि या ठिकाणी अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ज्यावेळेस ओपन होईल तर खाली या ठिकाणी क्रिएट न्यू युजर अकाउंट हा पर्याय आहे. यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, अकाउंट क्रिएट करण्याकरता जी काही माहिती या ठिकाणी आवश्यक विचारलेली आहे ती सर्व तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी पहिलं नाव, या ठिकाणी मधलं नाव आणि या ठिकाणी लास्ट नेम म्हणजेच आडनाव. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी युजर नेम तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही तुमचा ईमेल आयडी वापरा. ईमेल आयडी हा युनिक असतो. त्यामुळे या ठिकाणी युजर आयडी तुमच्या लक्षातही ठेवण्याकरता सोपा राहील. त्याकरता तुमचा ईमेल आयडी या ठिकाणी टाका आणि चेक अवेलेबिलिटी यावरती क्लिक करायचे आहे. या ठिकाणी अवेलेबल असं हिरव्या रंगामध्ये या ठिकाणी दाखविण्यात येईल. जर नॉट अवेलेबल असं या ठिकाणी दाखवत असेल तर असं समजा की तुम्ही टाकलेला जो युजर आयडी या ठिकाणी म्हणून ईमेल जो टाकलेला आहे तो आधीच कुणीतरी या ठिकाणी वापरलेला आहे. शक्यतो युनिक असतो आपला ईमेल आयडी, त्यामुळे या ठिकाणी अवेलेबलच या ठिकाणी तुम्हाला दाखवेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड क्रिएट करण्याकरता या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. म्हणजे कमीत कमी तो 8 अक्षरांचा असायला हवा. त्याच्यामध्ये एक कॅपिटल अक्षर आणि काही अंक आणि अक्षर असं कॉम्बिनेशन त्याचं असायला हवं. इथे जो पासवर्ड टाकणार आहात तोच पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर एक सिक्युरिटी क्वेश्चन या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो योग्य क्वेश्चन वाटेल तो तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. तर या ठिकाणी सर्वात बेस्ट मला तरी वाटतो व्हॉट इज युअर बर्थ डेट
म्हणजे तुमची जन्मतारीख काय आहे आणि त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे. आता हे कशा करता, यदा कदाचित तुम्ही पासवर्ड विसरलात आणि तुम्हाला तुमचा पासवर्ड मिळवायचा असेल त्यावेळेस हा सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी कामं येतो. त्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर तुम्ही टाकायचा आहे, तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे, पॅन नंबर असेल तर टाका, नसेल तर आवश्यकता नाही. त्यानंतर पिन कोड या ठिकाणी टाकायचा आहे. तुमच्या गावचा जो पिन कोड असेल, तुम्ही जिथं राहता त्या एरियाचा तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी क्लिक करून तुमचं राज्य निवडायचं आहे. इथे क्लिक करून जिल्हा निवडायचा आहे, भरून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली ॲड्रेस डिटेलमध्ये तुमचा जो पत्ता आहे तो या ठिकाणी पूर्ण टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड दिलेला आहे. हा कॅप्चा कोड या रकान्यामध्ये टाकून या ठिकाणी सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे. आता मी ही संपूर्ण माहिती भरून या ठिकाणी माझं रजिस्ट्रेशन मी पूर्ण करून घेतो. पूर्ण माहिती भरून सेव्ह या बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली दाखवल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल, प्लीज रिमेंबर युजर नेम अँड पासवर्ड फॉर फ्युचर ट्रान्झॅक्शन अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज येईल. तर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन कशा प्रकारे करायचं, तर परत आपल्याला एकदा या ठिकाणी बॅक बटन दिलेलं आहे, या बॅक बटनवरती जायचं आहे. या ठिकाणी या पॉपअप विंडोला क्लोज करायचं आहे आणि या ठिकाणी आता युजर नेम आणि खाली या ठिकाणी पासवर्ड आणि या ठिकाणी दाखवलेला कॅप्चा कोड या रकान्यामध्ये टाकून लॉग इन या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी एक माहिती महत्त्वाची आहे की ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया तुम्ही केल्यानंतर या ठिकाणी दाखवित असलेले जे इतर पर्याय आहे या सुविधा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वापरता येतील. तर बाकीच्या सुविधांबाबत आपण सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी आता सातबारा उतार्याला मोबाईल लिंक करण्याकरिता या ठिकाणी सातबारा म्युटेशन्स हा पर्याय या ठिकाणी आहे. या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचा पॉपअप विंडो येईल. तर या ठिकाणी सिलेक्ट रोल टाईप हा पर्याय दिलेला आहे. तर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला युजर इज सिटीजन हा जो पर्याय आहे हा निवडायचा आहे. त्यानंतर खाली प्रोसेस या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल. तर सर्वप्रथम या ठिकाणी नवीन अर्ज हा पर्याय आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लिक करून तुमचा जिल्हा निवडायचा आहे. या ठिकाणी क्लिक करून तालुका निवडायचा आहे आणि या ठिकाणी क्लिक करून तुमचं गाव निवडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. तर आता इत्यादी या ठिकाणी दाखवित असलेले जे फेरफार प्रकार आहेत इत्यादीसाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. जसे की बोजा चढविणे, गहाणखत, बोजा कमी करणे किंवा इतर जे या ठिकाणी फेरफार प्रकार दिलेले आहेत त्याबाबत तुम्ही या ठिकाणी अर्ज तलाठ्याकडे ऑनलाईन पद्धतीने या पोर्टलवरून तुम्ही सादर करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला सातबारा उतार्यावरती माहिती आपल्याला अपडेट करायची याकरता या ठिकाणी खातेदाराची माहिती भरणे हा जो पर्याय दिलेला आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल. तर या ठिकाणी मित्रांनो खातेदाराचं पहिलं नाव किंवा खाते क्रमांक तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर खातेदार शोधा हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खातेदार निवडा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी दिसेल तर त्यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो खाली जे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे जसे की आपण निवडलेल्या गावातील रहिवासी आहात काय, तर या ठिकाणी क्लिक करून होय या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि खाली या ठिकाणी कायम निवासी पत्ता विचारलेला आहे. या ठिकाणी रेड मार्क असलेले जे रकाने आहे ते संपूर्ण रकाने तुम्हाला भरायचे आहे. जसे की या ठिकाणी पिनकोड टाका, या ठिकाणी पोस्ट ऑफिस सिलेक्ट करा, मोबाईल नंबर टाका. तसेच तुम्हाला खाली या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे. आता ही संपूर्ण माहिती आपण भरून घेऊया. या ठिकाणी संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर खाली या ठिकाणी पुढे जा हा पर्याय दिलेला आहे. या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारची माहिती तुमच्या समोर येईल. तर या ठिकाणी दिलेलं आहे की आपला अर्ज मसुदा म्हणून जतन केला आहे आणि अर्ज क्रमांक सुद्धा या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. तसेच मित्रांनो या ठिकाणी खाली एक स्वयं घोषणापत्र आहे की जी माहिती आपण या ठिकाणी देत आहोत ती या ठिकाणी योग्य आहे. अयोग्य असल्यास आपल्यावरती कायदेशीर कारवाई ही होऊ शकते. तर मित्रांनो या विंडोवरती या ठिकाणी ओके बटन आहे ते या ठिकाणी ओके वरती क्लिक करायचे आहे. मित्रांनो आणखी या ठिकाणी प्रक्रिया संपलेली नाही. आपल्याला कागदपत्रे सुद्धा या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी ओळखपत्र पुरावा म्हणून या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दाखवित असलेल्या कागदपत्रापैकी एक कागदपत्र आपल्याला
या ठिकाणी अपलोड करायचं आहे. जसे की आधार कार्ड या ठिकाणी सिलेक्ट केलं, तर या ठिकाणी क्लिक करून आधार कार्डची PDF फाईल या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे. 1 MB पेक्षा कमी साईज ही PDFची असायला हवी. त्यानंतर खाली रहिवासी पुरावा विचारलेला आहे, तर या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी दाखवत असलेल्या कागदपत्रापैकी जे कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध आहे, ते कागदपत्र या ठिकाणी निवडायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक करून त्या कागदपत्राची PDF फाईल या ठिकाणी अपलोड करता सिलेक्ट करायची आहे. आता या ठिकाणी आपण कागदपत्रे या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊया. आता या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावरती क्लिक करूयात. तर कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी फाईल अपलोड झाली, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला दाखविण्यात येईल. तर त्यानंतर खाली या ठिकाणी स्वयं घोषणापत्र आहे, तर या ठिकाणी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर OTP पाठवा हा पर्याय दिलेला आहे, या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक OTP क्रमांक पाठविण्यात येईल. तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी तुम्ही जो आधी टाकलेला आहे, तो या ठिकाणी दिसेल. तर या ठिकाणी ओके बटनवरती क्लिक करायचं आहे आणि मोबाईलवरती आलेला जो OTP आहे, तो OTP क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर प्रिव्ह्यू या बटनवरती क्लिक करायचे आहे. आता या ठिकाणी आपण OTP टाकूया. आता प्रिव्ह्यूवरती क्लिक करूया. तर मित्रांनो, आता आपण जो अर्ज या ठिकाणी तयार केलेला आहे, तो संपूर्ण अर्ज या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक दिसेल, त्यानंतर अर्ज दिनांक दिसेल, त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक आपण जो अपडेट करत आहोत, तो या ठिकाणी दिसणार आहे. ईमेल ID दिसणार आहे आणि तुमचा पत्ता आपण जो टाकलेला आहे, तो या ठिकाणी दिसणार आहे. तर ही संपूर्ण माहिती योग्य आहे का? ही एकदा तुम्ही पाहून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, या विंडोला तुम्हाला क्लोज करायचं आहे आणि आधीची जी विंडो ओपन आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर आता आपलं प्रिव्ह्यू योग्य आहे, त्यामुळे आता या ठिकाणी माहिती पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला पॉपअप विंडो ओपन झालेली दिसेल, तर ओके वरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे अर्ज साठवला आहे, खातेदाराची माहिती भरणे, अर्ज क्रमांक अशा प्रकारे पॉपअप विंडो दिसेल, तर ओके वरती क्लिक करायचे आहे. तर अशा प्रकारे आपला अर्ज या ठिकाणी आता सेव्ह झालेला आहे. तर या ठिकाणी ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि अर्जाची प्रत पाहण्याकरता तुम्हाला या ठिकाणी क्लिक करता येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपला हा जो अर्ज आहे, हा अर्ज या ठिकाणी तलाठी कार्यालयाकडे या ठिकाणी हा गेलेला आहे. तर हा अर्ज तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुमच्याकरता सेव्ह सुद्धा करून घेऊ शकता. या ठिकाणी डिजिटली तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती सुद्धा पाहता येणार आहे. तर या ठिकाणी आता ही विंडो ओपन झालेली एकदा आपण या ठिकाणी क्लोज करून घेऊया. क्लोज केल्यानंतर मित्रांनो, परत एकदा तुमच्या होम या बटनवरती तुम्हाला यायचे आहे. लॉग इन करून सुद्धा तुम्ही परत या ठिकाणी या पेजवरती येऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक या ठिकाणी दिसून येईल. तसेच तुमच्या अर्जाची जी स्थिती आहे, जसे की या ठिकाणी बघा, अर्ज स्थिती तलाठ्याकडे प्रलंबित. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या अर्जाची स्थिती दाखवेल. ज्यावेळेस तलाठी त्याच्या लॉग इन करेल आणि तुमचा अर्ज त्याला दिसेल आणि त्यावरती तो कारवाई जी करेल, त्यानंतर या ठिकाणी अर्जाची स्थिती बदललेली तुम्हाला दिसून येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ YouTubeवरती पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. Facebook किंवा Instagramवरती पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. तर चला मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.